इथे एक नागा साधू ना तपश्चर्या करत असतात. हवन चालू आहे. मन तर शेळीचं दूध चांगलं असतंय. नवीन खोदलेली आहे विहीर. अच्छा. पोरं कशी आहेत? निवांत आहे बघा. बाप रे बाप, सासवे भांडायला लागले आता. बाय बाय. काय माझी गाडी थांबलेली काल काय नाही, जेवण करूनच निघलेलो. काय नाही. कसं आहे बाळा? बरं आहे. त्याने खवणलंय. आमच्या घरात आहे ना डेस्की, त्यापेक्षाही सुंदर आहे. पैसे पण, साडी पण. लॉटरी लागली. प्रणव ट्युशनला गेला. आता आम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये चाललेलो आहोत आणि शुभम पण येतोय आमच्या बरोबर. हा खरंच छान आहे डोंगर. झाडी झुडपं खूप आहे त्या मंदिराच्या समोर अवतीभोवती. खूप सुंदर रस्ता आहे, डोंगर झाडी. चला मंदिर आलेलं आहे. मोकळी मोकळी हवा लागली बघा. आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत डोंगरावरती. हा हातपाय धुवून आपण इथं. बरं आहे, चांगली सोय. इकडे चपला. चला हे बघा समोरचं मंदिर आहे महादेवाचं. ह्या डोंगराच्या मध्ये, या डोंगराच्या पायथ्याला आहे. बापरे, हा छान आहे मंदिर. हा हे होम हवन चालू आहे की अजून? हवन करतात वाटतं. हे बघा नंदी महाराज की जय. श्रीराम जय राम जय जय हे राम. हे बघा महादेवाची पिंड आहे इथं. इथे एक नागा साधू ना तपश्चर्या करत असतात. ती खोली आहे त्यांची, रूम आहे. एक झोपडी वजा आहे आणि इथं पण आहे बराबर डोंगराच्या खाली. हा डोंगराच्या पायथ्यालाच आहे. आत्ता श्रावण महिना चालू आहे ना, त्याच्यामुळे महाराज तपश्चर्यामध्ये लीन आहेत. ते कुणाशी बोलत नाहीत. मौन व्रत धारण केलेलं आहे त्यांनी. समोरच बेलाचं झाड आहे. हे बघा हे बेलाचं झाड आहे आणि त्याला फळं पण आलेले आहेत, बेलफळं. हा दिसलं. आता हिरवे जरा उन्हाळ्यात पिकतात. बघा इथं लिहिलेलं आहे. प्रसन्न मंदिर आहे. बसा. हा छान मंदिर आहे एकदम. निसर्गाच्या सानिध्यात मंदिर आहे. हा डोंगराच्या खाली पायथ्याला. समोर सगळे डोंगर झाडी आहे चारी बाजूने. हो ना, म्हणून एवढी झाड टिकलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारची झाडी, बेलाची आहेत, लिंबाची आहेत, कडुलिंबाची, वडाची आहेत. आणि आत्ता आमच्या गाडीचं टायर पंक्चर झालेलं आहे. आता कुठं चालेल काय माहिती. फोंड्याचे टायर बदलतात कदाचित. रस्ता खराब होता ना त्याच्यामुळे झालं तसं. अच्छा दगडानं गेले असतील. हां प्यायची पाण्याची पण व्यवस्था. अच्छा प्रसाद महाराजांनी दिलेला आहे. बरं झालं आम्हाला केळीचा प्रसाद पण मिळाला. खाऊया इथंच, बसा. हांजी चला आमचं दर्शन झालेलं आहे. थोडा वेळ बसलो आणि आता प्रसाद पण मिळाला. खूप छान वाटलं. आणि आता चाललेलो आहोत पुण्याच्या नाही सोलापूरच्या दिशेने. चला आता निघतो आम्ही. भेटू सावकाश सावकाश. पक्षी हे बघा सगळ्यांच्या दारात मेंढर आहेत, शेळ्या आहेत. हा नाही वहिनी काय दिशी ना कुठं म्हणून म्हणलं. आता आल्या खाली. नव आत्या बरे आहे का? आत्या बरे आहे का म्हणणं? नाही येत आता, चाललंय उशीर झालाय. तुम्ही बी या की वाटेला नाही की मी. शेरड्याचेच फोटो काढलेले आहे. काढलाय हा ओळखलं का ह्यांना? नगर नगर उशीर व्हायला. कडुलिंबाचं पालक खातात का शेरड? अरे बापरे
म्हणून तर शेळीचं दूध चांगलं असतंय. हा पौष्टिक दूध असते. हा पौष्टिक दूध असते. हा काही कळत नाही. हा बरोबर आहे. हा खरंच चांगलं. दादाची जोड आहे. अरे बापरे यांना माहित नाही. गोड बोलवलं ना हा पाहिलं मग अजून ते जोराचा म्हणा तुमच्या दोघांची जोड लागल्या म्हणायची. सायकलीवर आम्ही रोज मग मी गाडून गेलो. आईला तुझ्या आमच्या सासऱ्यांचं सांगत आहेत कसं स्वभाव होते ते. नाही परत आल्या एका दिवशी आजी बोलवत आहेत. चला पंडजी. हा चहा आता कुठं आजी करणार चहा. येतो म्हणा. चला आजीला मागे लागले ती या म्हणून. आमच्या संग कामाला होती. हो ना बरोबर आहे. ती वहिनी आली वरल्या घरी येते तर असं तर थांबले असते. हा त्या नव्हत्या तर खाली आलेले दिसले. हा हा शिकोडगाची. अच्छा की त्यानं सौदा बैल बांधलंय कोणतरी इथं. किती सुंदर आहे. त्यांचं आडनाव काय शिंदे. शिंदे शिंदे पिंटू शिंदे. ही नानाची बाग आहे. हा हो दिसते की बघा समोर बघा. तुषार काय म्हणतात त्याला पद्धती पाणी द्यायची. हा ठिबक वेगळी स्प्रिंकलर. हा छान आहे हे काय किती सुंदर दिसत आहे. हा बाग आहे. डाळिंबीची बाग आहे वाटतं ना. उचलायला टाकायचं का. त्याला दारादाराच वेळ आहे का मग बाकी करूच तर आपलं पुन्हा येऊन आपलं 5 मिनिटात आपलं खोलायचं. हे पाणी कमी लागत असेल ना. पाणी कमी नाही लागत. त्रास वाचतोय थोडं. दाराचं हे वाचतंय त्रास वाचतोय आणि एकसारखं पाणी बसतंय. बसतंय. आता आलोय मळ्यात ना. चला बरोबर ठीक. चालू द्या म्हणलं नुसतं भेटन. चला आपलं माणूस म्हणून ते आले तुमच्या आवाजावर. इथे एक आमची विहीर आहे. शेत आहे हे माळरानावरचं. त्याला पाहूयात. सावकाश सावकाश. धोतर आणि पटका नेसणारी शेवटची पिढी असेल कदाचित. आता ही माणसं नंतर यांच्या नंतर बघायला नाही मिळणार. हा हा काढला. हे आणि हे अच्छा नातेवाईक मला माहित नाहीत. पंडजी माहिती सांगतात बाबांविषयी. आपल्या आजीकडं. अच्छा त्यांच्या आई ना आपल्या म्हातारे ना चुलत बहिणी. अच्छा हे बघा इथं आहे विहीर. अजून कठडे नाही केले वाटतं. चला नवीन खोदलेली आहे विहीर. 2 महिने झाले असतील ना विहीर खोदून. बापरे हे बघ पाणी चांगलं लागलंय की. अर्ध्याच्या वर विहीर भरलेली आहे. छान भरलेली आहे विहीर. हा पाऊसच नाही तर काय करणार. हा आपल्या होलच्या पाण्याने चांगले ना. आम्ही सवासणी गाठल्या नाही तर शिंदून काढलं होतं. बापरे वडून काढायला. चला विहीर पाहून झालेली आहे आणि आता निघतो. आम्हाला ना एक पितळेची पिंप आणि पातेलं पण घ्यायचं आहे. ते मी घ्यायचं विसरलेलेच. ते घेतो आणि नंतर मग सोलापूरला निघतो. चला 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 घरला येतं का. जुना खोंड. हा बाबा आता कोण धोतर घालणार आहे का नंतर. यांच्या नंतर संपलं. यांच्या नंतर बघा अण्णा आलेले आहेत. शेळ्या राखून आले अण्णा घरी. चला पोचलो आहोत आमच्या घराच्या समोर. बाहेर आमच्या सासू बसलेल्या आहेत. बघूया काय म्हणतात त्या. बापरे हळू 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 हळूच लावते पंडजी. हर बार मुझे टोकते रहते. मला नाही ओळखणार. मग दीदी कशी आहे तू. आमच्या सासू म्हणल्या. चालतंय. पोरं कशी आहेत. निवांत आहे बघा. निवांत आहे का. तुमचं काय चाललंय. निवांत आहे बरं आहे. हा हे आत्या कोण आहेत. बांधा नाही चांगलं काकू तुमच्याकडं. हा गा मोठं कुठलं आम्ही लहानच अजून.
बाप रे बाप, सासूबाई भांडायला लागली आता. हा, तेच की. अच्छा अच्छा, हा होय, हा बरोबर आहे. हे बाप रे, हा बरोबर आहे बरोबर आहे. बाप रे बाप. हे बघा निवांत आहे. सासूबाई आज जाम भांडले बाबा. मग काय बरं आहे चंद्रकांत? आता शांत झाल्या. म्हातारी खोडूक झाल्यानंतर कसं कळलं कोण आलतं माझ्या लग्नाला तिकडे? साखरपुड्याला मग हिला काय माहित आहे साखरपुडा? आजी सासूबाई बांधतात, मी आले कुंकू लावलं विसरली मला. कुठे गेला होता? काय करायचं. महादेवाला हा चला बघते जरा, पिंप आणि पातेला घेते. फोंडीने लॉक उघडलेला आहे. पाऊस यायला लागला. हा चांगलं दिसायला लागलं आता जरा. धन्यवाद. चला फोंडीजीने घेतलेले आहे पिंप. आहे की इथं पिंप आहे ना, भांडी एक आहे की पिंप स्टीलची. हा पण इथं तर कधी येणार तुम्ही? 7-8 वर्षांनी येणार रिटायर झाल्यानंतर, किंवा काय सांगू मध्ये आधी आलं का? ठेवता मग पिंप कधी आलं पाण्याला होती आमची स्टीलची आहे. हा सावकाश सावकाश. चला आता निघतो. आता कधी येणं होतं काय माहित आमच्या घरी. मग तरी काय काय करायचं. थांबा आजच्या पाया पडू दे. लवकर शेतात 12 वाजेपर्यंत करण्यात बोलण्यात नाही. इथं बोलत होते की 12 वाजता रात्री. साप निघला इथं, मला भेटून गेला. ती म्हणलं असेल पोरगा आले जरा म्हातारी आली होती भेटायला. हा महादेव करून आलो. हा सगळं बघितलं. चांगलं आहे पाणी. राजकीय पाहुण्याला भांडून आलो. नव्हता भांडायला. मग जुळणी लागली. आता बघू सुट्ट्या लागले की पोरांना सुट्ट्या मिळाल्या. हा अहो पोरं म्हणतात ह्या गाडीत आम्ही येणार नाही. नाही बसत नाही पोरं. काय नाही नशिबात लिहिलेलं. ते तर आहेच. आणि हे पण ऐकत नाही. नवीन घ्या म्हणलं तर घेत नाही ते. बर फोटो काढत बस. काय करू तेच तुम्ही राहावा. हा चला येऊ का? बाय बाय. हा बाय. आरामात घ्या पण तुझी गाडी. पोरं मगाशी ए बैलगाडी. वा भाई वा वा वा. बाय बाय. कुरकुरे कुरकुरे दिले सकाळी. इंडिया. हा बबन राजगे. अच्छा 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 अच्छा. हे सगळ्या मेंढ्यांची लोकर काढलेली, केस काढलेले आहेत. तेव्हा अशा गुंड्या दिसत आहेत सरकल्या बाजूला. बघा आमच्या गावचं जीवन असं आहे. कधी आलता? काल आलं. पांडा होय तिकडे आलता का कोणती? हा 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 अच्छा. चलो का? बाप रे बाप. हा बघा. हा काय माझी गाडी थांबलेली तुमची नाही त्यांच्या गाडीला म्हणतात. हो मगाची गाडी गेली. गाडीला मग चला सासरी बुवा. सासरेच लागतात ना? हो सासरीची की. हा इकडे सगळे सासवा. साखरपुड्याला आलते. अच्छा मला माहित नाही कोण कोण आलेले साखरपुड्याला. ते आता भांडतात. ती दुसरी साखर होती मगाशी होती ना काकू. ती म्हणते ना तुला कुंकू लावायला आली तू विसरली मला. ओळख नाही काय नाही. गावाकडचं दृश्य असं आहे. हो बाप रे बाप. व्हिडिओ 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 सगळ्यांचा आता सगळेजण येणार व्हिडिओ मध्ये. बरं आहे का? हा कधी आलता? काल निघाला आता. मग
घर साफ केलं झालं काम माझं. गाडी मग शिव आमचं म्हणलं असतं संगीता आली काय. ओळखतं की मी पण असं म्हणायचं थोडी चेष्टा कळले की. येऊ का. चला. बाय बाय. चल. तिथे काय नाही फिरलं ना. रस्ता चांगला झाला ना पुंडजी गावचा. छोटा रस्ता आहे. तू म्हणते ना बापरे आपलं लग्न झालं तेव्हा कसला खराब होता पुंडजी. खडकच होता सगळे. आता आपलं लग्न झालं तेव्हा आपण पण नवीनच होतो ना. नाही आता चांगलं वाटतंय पण छान वाटतंय. चला आता आम्ही सोलापूरला चाललेलो आहोत. सोलापूरला जायचं का पुण्याला. तू म्हणशील तसं लवकर फटाफट आवरा. बरं ठीक आहे. पुंडजी म्हणतात आता सोलापूरला जायचं थोडा वेळ थांबायचं आणि लगेच पुण्याला जायचं. आता आम्ही इथं मायका देवीच्या दर्शनाला थांबलेलो. इथं देवीचं मंदिर आहे. दर्शन घेतलेलं आहे त्यामुळे भंडारा लावलेला आहे. चला आता पुढच्या प्रवासाला निघतो डायरेक्ट. पुजाराने कपाळाला लावलेला आहे भंडारा. आमची कुलदेवी आहे मायका देवी चिंचणीची. चिंचणी हे देवस्थान कर्नाटकामध्ये आहे. चला आता आम्ही थोड्या वेळ वहिनीच्या घरी थांबलेलो. काय नाही जेवण करूनच निघलेलो. चहा घेतला. चहा छान झाला होता. चालतंय. काळजी घ्या बहिणी. हे गाव माचनूर आहे. ब्रह्मपुरी आहे आणि इथं माझा भाऊ राहतो. थोडा भाऊ आजारी होता त्याला भेटलो आम्ही. थोडा वेळ बसलो. आता आम्ही माझ्या माहेर चाललेली आहे सोलापूरला. सोलापूर इथून खूप जवळ आहे. 25 किलोमीटर असेल ना. इथून 50 किलोमीटर आहे. त्या बोर्डवर दिसत आहे. सोलापूर 40 किलोमीटर आहे इथून. रस्ते छान झालेत. मस्त झालेत. काही प्रॉब्लेम नाही. एक अर्धा तासात जातं सोलापुरात. इथं प्राचीन महादेवाचं मंदिर आहे माचनूरमध्ये. प्रणाम महादेवा. शतकोटी प्रणाम. समोर आहे भीमा नदी आणि हीच नदी पंढरपूरला जाते. भीमा नदी दाखवते तुम्हाला आणि हीच नंतर चंद्रभागा म्हणून ओळखली जाते पंढरपूरमध्ये. भीमा नदी. वा भाई वा. नदीला खूप पाणी आहे. कोंडेजींची गाडी खूप हलती. प्रणाम चंद्रभागा. प्रणाम. चला आता डायरेक्ट सोलापूरलाच थांबतो. चला पोचलेली आहे मी आणि इकडे प्रणव भात चाललेला आहे. कसं आहे बाळा. बरं आहे. हा प्रतीक भातचा. प्रतीक. ओ भाई वाय उंची वाढली. अच्छी बात है. चला एक बाबा खूप कंटाळलेला आहे. गरमीमुळे हैराण झालेली आहे खरं मी. प्रतीक दर्जा. हा लेलो खाऊ घ्या. जय सीताराम. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत आहे. माझी माय खूप वाट बघितली. झाला आम्हाला. आता सायंकाळचे 5 वाजून गेलेले आहेत. धन्यवाद आपका. पाणी भी लेके आया है. हा सगळ्यात लहान भाचा आहे माझा. कसं आहे बाळा. आप अच्छा दिख रहा है. कसे बहिणी तुम्ही. बरं आहे ना. चालतंय चालतंय. घरात आम्ही पण असंच राहतो. काय असतंय. बाकी झोपले होते. नाही पडली होती. हा अच्छा. ही माझी प्रणाली भज्जी आहे. खात नाही काय नाही आणि दहावीला आहे ना. कधी मोठी व्हायची. खायचं ना जरा. आहे तेवढीच आहे चिमणी. फ्रेश झालं जरा बरं वाटायला लागलं बाबा. हा ना खूप थकवा आला अक्षरशः. आणि आत्ता आम्ही जेवण करून लगेच पुण्याला निघणार आहोत. कारण फोंडेजींना उद्या सकाळी ऑफिसला जायचं आहे. सुट्टी नाहीये. आणि आमच्या बरोबर माझा भाचा पण येणार आहे. दुसरा भाचा तो जॉब करतो पुण्यामध्ये. तो पण येणार आहे. छान आहे का. डेचकी मस्त आहे. हा मला पण आवडले. खूप सुंदर आहे. याचा ना आकार खूप शेप खूप छान आहे. खूप सुंदर आहे. आमच्या घरात आहे ना डेचकी त्यापेक्षाही सुंदर आहे. तुमच्याकडे आता किती भांडी झाली वापरायला पितळेची. हा चांगलंय चांगलंय. हो ना. हा छान की. आता रोज स्वयंपाक करत जावा. करतात तसे पितळेच्या कढईमध्ये पातेल्यामध्ये. हे चांगलं असतं भोजन बनवण्यासाठी. वहिनीने माझ्यासाठी साडी घेतलेली आहे. धन्यवाद. लाडक्या बहिणीच्या पैशातून.
लाडक्या भाऊजेला लाडक्या नंदेला साडी. हा हे बघा खूप सुंदर साडी आहे. खूप सुंदर साडी आहे. मला खूप आवडली. धन्यवाद तुमचं साडी दिल्याबद्दल. छान आहे. मला आवडली साडी. बांधणीच्या साड्या वहिनीकडे खूप आहेत. 3-4 आहेत बांधणीच्या साड्या. त्यांची ड्रेस अंगावर साडी बघूनच मला आवडली. मला पण घ्या. आता आम्ही जेवण करायला बसलेलो आहोत. कोणाची या ये आणि जेवणामध्ये आमच्या वहिनी बनवलेला आहे मसाला पनीर. हे काय पालक भात चपाती खूप आहे. बसा कोणाची. चला मी सुरुवात करते. ओम सणा तू सणा भरपूर सूर्यम करवावही. पाणी दे. हवा हवा पाणी दे. आमच्या वहिनींना मला किती दिलेलं आहे. पैसे पण साडी पण लॉटरी लागली. शेवटी जाताना प्रथमेश भाचा आलेला भेटायला. हा लबाड आहे लबाड. हा पण 4 जण नाही ना तुम्ही. मग अभ्यास वगैरे बरं चाललाय ना. चालतंय. आणि हा भाचा आमच्या बरोबर येत आहे. रुचेत भाचा. चला गाडी चालय. नाही येतोय आमच्या बरोबर आता. आमच्या अगोदर आलाय. हा ना मी घेते. पोते घ्या पुंडाची. घे बाळा. हा बाय. अभ्यास करा. प्रणव ट्युशनला गेलाय. हा चला बाय बाय. वाटली राहू द्याची. बापरे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. टाईट करू. कोंडेजींची गाडी खूप हालती म्हणजे रस्ता आहे का तुमचा चांगला. हे राम आमच्याच रस्त्याला नाव ठेवा. म्हणजे काय हे असा रस्ता असतो कुठं. हा दरवाजा कुठं लागला नाही. लागलंय. तुमच्या भीतीने मी हळू आपटते दरवाजा. म्हणजे इथला रस्ता तेवढा खराब आहे. बाकी भैया कम्फर्टेबल आहे ना. सीट महाग. सीटाचं थोडंसं सीट आहे ना प्रॉब्लेम थोडं. असं तुला हे होईल असं निवांत बस. हायवे लागले ना झोपून जा आपलं निवांत. झोप तर होईल तुझी.